नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। उद्या पेडगावचं मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे हिंद केसरी आणि मानाचे असे मैदान आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील वर्षभरातील सर्वात मोठे हे मैदान मानलं जातं आणि या मैदानामध्ये महाराष्ट्रभरातून अनेक मोठमोठे नामांकित बैल हे देखील सहभागी होतात। या मैदानामध्ये आपल्याला मथुर देखील पळताना दिसेल, त्याचबरोबर बकासूर आणि घोटचा सर्जा हे देखील आपल्याला धावताना मिळणार आहेत। मात्र या बैलगाडा शर्यती संदर्भात राहुलदादा पाटील यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। माझा मथुर कुलालात राहिला तरी चालेल, मात्र बकासूरने आणि सर्जाने एक नंबर केला पाहिजे, कारण या अगोदर बकासूरची या ठिकाणी दोनदा त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि आता तो तिसऱ्यांदा जिंकला तर त्याची नक्कीच हॅट्रिक होणार आहे। त्यामुळे राहुलदादा पाटील यांनी अशा प्रकारचं विधान केलं, माझा बैल हा गुलालात राहिला तरी चालेल, मात्र बकासूरने एक नंबर करायला हवा। त्यामुळे राहुलदादा पाटील यांचं मन किती मोठं आहे आणि या दिलदार माणसाची पुन्हा एकदा या दिलदार माणसाचा आपल्याला त्याचा दिलदारपणा हा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे बकासूर उद्या एक नंबर करेल का, याविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद। तर असं वाटतंय की माझ्या मथुरनी गुलालात राहिला तरी मी खुश आहे, पण त्या दोन नंदींनी सर्जा आणि बकासूर त्यांनी एक नंबर केला पाहिजे।